मित्रांनो, स्पर्धा गुरु ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, काल पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिनमध्ये एक बुलेटिन टाकण्यात आलेलं आहे। आता बुलेटिन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सर्वसामान्य अभियोग्यताधारक सध्या वाट पाहतायत की कधी पुढचे राऊंड होतील। मग कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मग त्याच्यामधला मुलाखतीची यादी असेल तर ती कधी पाहायला मिळते। तर या संदर्भातलं असं एक महत्त्वाचं बुलेटिन हे इथं आपल्याला आज पाहायचं आहे। आता याच्यामध्ये बघा, बुलेटिनमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे आचारसंहितेचा अडथळा होता, तर त्याच्याविषयीची इथं माहिती दिलेली आहे। आता याच्यामध्ये काय दिले की आचारसंहितेचं फारसं उल्लंघन न करता ही जी काय आपली प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया राबवण्यासाठी आपल्याला मान्यता मिळालेली आहे। साहजिकच ही मान्यता मिळणार होती, कारण आपली ही भरती ही विद्यार्थ्यांसाठी चालू आहे, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावेत यासाठी चालू आहे आणि एका कोर्ट केसच्या ऑर्डरनुसार, सुनावणीनुसार चालू आहे। त्यामुळे साहजिकच ही परवानगी आपल्याला मिळणार होती आणि ती मिळालेली आहे। त्यामुळं यातला पुढचा मुद्दा म्हणजे ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या राहिलेल्या आहेत, समुपदेशन राहिलेलं आहे, तर ते समुपदेशन किंवा त्या नियुक्त्या ह्या आता पूर्ण होऊ शकतील। हा झाला पुढचा मुद्दा। यानंतर महत्त्वाचं म्हणजे कन्व्हर्टेड राऊंडसाठी शासनाची परवानगी, कारण असं झालेलं आहे की 2017च्या भरतीमध्ये तो कन्व्हर्टेड राऊंड हा लवकर का होऊ शकला नाही। तर हे जे काही परवानगी आहेत, मान्यता आहेत, तर या लवकर मिळाल्या नव्हत्या आणि त्यामुळं तो राऊंड हा अजूनही आपण असं म्हणू ती भरती इनकम्प्लीट आहे। तर ती जी काही परवानगी आहे ती मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे की त्या विभागाचे अभिप्राय घ्या आणि त्यानुसार तुम्ही पुढची प्रोसेस ही चालू करा। म्हणजे ही परवानगी इथं मिळालेली आहे। साहजिकच ही खूप चांगली गोष्ट आहे, आपण असंही म्हणायला हरकत नाही की एक गुड न्यूज आहे, कारण इतक्या लवकर परवानगी मिळते आणि त्यामुळं पुढची प्रोसेस आहे ती लगेच होणार आहे। यानंतर पुढचा मुद्दा आहे माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी त्यांनी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास सक्षम भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे। म्हणजे त्यांनी स्वतः तो प्रस्ताव सादर केलेला आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या याद्या नक्कीच पाहायला मिळतील। हे तेच सांगितलेलं आहे, समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। म्हणजे आशा करूया की आपल्याला लवकरच, म्हणजे येत्या अगदी आठवडा 2 आठवड्यामध्ये आपल्याला या याद्या, मग कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मुलाखतीची यादी असेल, ती पाहायला नक्कीच मिळेल। कारण ज्या काही परवानग्या होत्या की जे मोठं काम होतं आपण असं म्हणू, तर त्या मिळालेल्या आहेत। फक्त काही रिमार्क राहिलेले आहेत त्या विभागाचे आणि ते मिळाले की आपली पुढची प्रोसेस म्हणजे निवड याद्यांची ही लगेच पूर्ण होणार आहे आणि आपल्याला 1 ते 2 आठवड्यामध्ये या संपूर्ण याद्या, मग कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा मुलाखतीची यादी असेल, ह्या दोन्हीही याद्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील। तर हे होतं महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक, बुलेटिन। साहजिकच हे सर्व तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पुढील टेट थर्डचा विचार करत असाल, कारण काहींना असं आहे की आपला स्वजिल्हा मिळालेला नाही आणि पुन्हा जर स्वजिल्ह्यात जायचं असेल तर साहजिकच बदली नाही आहे, त्यामुळे आपल्याला टेट थर्ड देऊनच जावं लागेल। त्यामुळे जर त्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलचा विचार करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती एक्झाम ओरिएंटेड, पॅटर्न ओरिएंटेड कंटेंट काही टिप्सने आणि ट्रिक्सने टाकतोय की जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रत्येक व्हिडिओ तुमचा 1 मार्क्स तर नक्कीच सिक्युअर करेल आणि 1 मार्क्स हा खूप महत्त्वाचा आहे, हे नक्कीच तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन, तोपर्यंत थांबूया इथेच।